नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। पवित्र चैत्यभूमी दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते श्रद्धेय सुजातदादा आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांनीही समता सैनिकांची भेट घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते आणि त्या व्यवस्थेसाठी समता सैनिक दलाचे जवळजवळ 6,000 ते 7,000 सैनिक या ठिकाणी उपस्थित असतात, व्यवस्थापक असतात, स्वयंसेवक असतात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या जवळजवळ 24 राज्यातून या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अत्यंत चोख अशी व्यवस्था केली जाते आणि हे सर्व व्यवस्था पाहणारी जी मंडळी आहेत, आदरणीय जगदीश गवई साहेब असतील, राष्ट्रीय वरिष्ठ पदाधिकारी असतील आणि ही सर्व व्यवस्था ज्यांच्या आधिपत्याखाली चालते ती म्हणजे या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी आदरणीय भीमराव साहेब यांच्या आधिपत्याखाली चालते। ते स्वतः जवळजवळ 3 तारखेपासून स्वतः या ठिकाणी येऊन ही सर्व व्यवस्था बघतात। सैनिक किती आलेले आहेत, कोणकोणत्या राज्यातून लोक आलेले आहेत, जातीने त्यांची विचारपूस करतात आणि व्यवस्था कशी आहे याच्याकडे लक्ष देऊन स्वतः जातीने लक्ष देतात। या ठिकाणी BMCच्या माध्यमातून पण भरपूर अशी व्यवस्था केली जाते। जे शिवाजी पार्क आहे या ठिकाणी देखील BMCच्या माध्यमातून पॅट्रोल टाकलं जातं। जे बाहेरचे लोक येणार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते, आराम करण्याची व्यवस्था केली जाते। तसेच या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आजूबाजूचे जे शाळा आहेत त्या शाळेला देखील आपण पत्रक देऊन राहण्याची व्यवस्था केली जाते। त्या शाळा देखील या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतात आणि अशा माध्यमातून अनेक लोक या ठिकाणी येऊन अभिवादन करतात। मला तर याच्याही पुढे येऊन सांगायचं आहे की फक्त बौद्ध लोक नाही, इतर धर्माचे लोक देखील येऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचं महत्त्व काय आहे हे आता लोकांना कळायला लागलं। त्याच्यामुळं OBC समाज असेल, SC ST समाज असेल तो देखील जोडला जातो आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात। हेच खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेचं मोठं काम आहे आणि याच्यासाठी जे केंद्रीय पदाधिकारी असतील, महाराष्ट्राचे पदाधिकारी असतील, मुंबईचे पदाधिकारी असतील आणि मुंबईमधील ज्या 105 शाखा आहेत किंवा 6 झोन आहेत आणि आजूबाजूचे मुंबईचे मग ठाणा असेल, ठाणा महानगर असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल, रायगड उत्तर दक्षिण असेल, या जिल्ह्यांचे देखील तेवढंच योगदान आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केली जाते। तर या ठिकाणी जे आलेले जे अभिवादन करण्यासाठी आलेले जे लोक आहेत त्यांना आव्हान करतो की आपण लाईनीत शिस्तीत बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत म्हणून लाईनीत आणि शिस्तीत अभिवादन करावं अशी जी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभागाचा पर्यटन आणि प्रचार विभागाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। गवई सर, तुम्ही बोलणार आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलाचा प्रचंड असा बंदोबस्त पवित्र चैत्यभूमी दादर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी सिंधुदुर्ग येथून समता सैनिक दल मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। काय सांगाल, किती लोक आलेत सिंधुदुर्गातून? सिंधुदुर्ग
बोला बोला मोगम बोलला सिंधुदुर्ग तर जिल्ह्यातून आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समता सैनिक दलाचे जवान 27 ड्युटीवर हजर आहेत. अजून आमचे जीवाशी येत आहे. साधारण कोणकोणत्या तालुक्यातले हे सगळे सैनिक आहेत? हे सावंतवाडी, कणकवली, देवगड, मालवण, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ या तालुक्यातून आले. या साली. काय सांगाल बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त? महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी आमच्यासाठी अनंत उपकार केले. त्याच्यात काही ऋणानु म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही बाबासाहेबांचे ऋण आमच्या याच्यामध्ये स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि आम्ही त्यांचं एक सेवा देऊन त्यांच्या कार्याचा काहीतरी कणाचा हिस्सा बनण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय विष्णू जाधव. तुमचा तालुका गाव? माझं गाव कुलकवण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. अच्छा. भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक म्हणून आपल्याकडे काय पद आहे? मी भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा सिनियर डिव्हिजन ऑफिसर असून ट्रेनिंग ऑफिसर आहे आणि मी सैनिकांना ट्रेनिंग देतो पूर्ण महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. हलू नका. किती वडापाव आहे ना? काका तुमचं नाव सांगा. सुभाष ज्ञानोबा सावंत. गाव? गाव तळणी, तालुका जिल्हा नांदेड. नांदेड. माझं पण शेषराव वाघमारे आहे. मी नांदेडवरून आलेला आहे. ओके सर. माझं नाव दीपक सकाराम जाधव, कणकवली, सिंधुदुर्ग. गाव? गाव कणकवली, सिंधुदुर्ग. माझं नाव तुषार सदाशिव जाधव, गाव कणकुल सिद्धार्थनगर. माझं नाव राहुल मधुकर कदम, गाव मोरगाव, तालुका डोडामार, बौद्धवाडी. विजय विश्राम नेमळेकर, गाव नेमळे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. महादेव सकाराम कदम, सावंतवाडी, सांगेली. प्रशांत अंकुश कदम, गाव सांगेली, सावंतवाडी तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग. पुनाजी गोपाळ जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा, कासारवाडी, बौद्धवाडी. जय भीम. अमित लक्ष्मण कमरे, संगमेश्वर रत्नागिरी. रत्नदीप काशीनाथ कांबळे, रत्नागिरी बटी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा सैनिक. जय भीम. जय भीम. विरुपक्ष मैत्री, बेळगावी, कर्नाटक. वा वा. जय भीम. मी यल्लाप्पा कांबळे, बेळगाव डिस्ट्रिक्ट, मेजर जनरल. वा. जय भीम. पांडुरंग कांबळे, बेळगाव डिस्ट्रिक्ट. जय भीम. रमेश शिरटे, बेळगाव डिस्ट्रिक्ट. जय भीम. तानाजी कदम, मालवण. मालवणमध्ये कुठे? मालवणमध्ये कुठे? मालवण मसदे. मालवण? मसदे. मालवण मसदे. बसदे. जय भीम. मी आनंद झडते, नांदेड, लेफ्टनंट कर्नल. जय भीम. जय भीम. जय भीम. मी प्रभाकर कदम, कणकवली, सिंधुदुर्ग. जय भीम. मी महेश जाधव, कणकवली. जय भीम. मी दिलीप जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी तालुका. जय भीम. मी भीमराव जाधव, कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा. जय भीम. मी सुभाष जाधव, भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा सरचिटणीस. जय भीम. मी शशिकांत दाजी कांबळे, रत्नागिरी जिल्हा, तालुका संगमेश्वर. जय भीम. रोहित बेटकर, मुंबई प्रदेश, गाव रत्नागिरी जिल्हा. संदीप शंकर कदम, आवाज आवाज. संदीप शंकर कदम, रत्नागिरी. अरे जवळ जय भीम जय भीम. जय भीम. नाव सांगा.
माझं शेषराव वाघमारे नांदेडवरून आलेला आहे आणि आपल्या भीमसैनिकाची सेवा करण्यासाठी मी नांदेडवरून आलेला आहे. कालपासून आलेला आहे. आमची सेवा चालू आहे. आम्ही 7 तारखेपर्यंत या ठिकाणी आम्ही सेवा देऊ. जय भीम. सुभाष दानोबा सावंत नांदेडहून आलेला आहे. 3 दिवस झाला आमची इथे सेवा चालू आहे. कुठून आलात? नांदेड. नांदेड. हां. नाव नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.